फायनली माझं ट्रेनिंग संपलेलं आहे. सरांना विचारूया की माझ्याकडे गाडी शिकून कसं वाटलं. सर काय वाटतं तुम्हाला? पूर्वी मला अजिबात कॉन्फिडन्स नव्हता गाडी चालवायचा. ट्रॅफिकमध्ये खूप भीती वाटायची. हा क्लच पण जमत नव्हता. जेव्हापासून सरांकडे कोर्स लावला आहे तेव्हापासून हा क्लच खूप चांगला जमायला लागला आहे. त्यानंतर ट्रॅफिकमध्ये मी एकटा पण चालवू शकतो आहे आणि कॉन्फिडन्स खूप आला आहे मला. आता मी रेकमेंड करतो, जर तुम्हाला क्लास करायचा असेल प्रायव्हेटमध्ये तर सरांकडे नक्कीच जा आणि नक्कीच सरांना कॉन्टॅक्ट करा. येस सर, थँक्यू सो मच. तर मित्रांनो, पुढे भेटू नवीन व्हिडिओत आणखी नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत गुड बाय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, पुन्हा एकदा व्हिडिओ बनवत आहे. ट्रेनिंगसाठी जात आहेत. माझ्यासोबत आहेत देसाई सर. देसाई सरांची नवीन कार आहे फ्रॉन्क्स मारुती सुझुकीची. सरांचा ड्रायव्हिंग स्कूलला 25 दिवसांचा परिपूर्ण असा कोर्स कंप्लीट झालेला आहे आणि सरांना थोडी प्रॅक्टिस करताना भीती वाटत होती, म्हणून सरांनी मला कॉल केला. आणि सर्वात महत्त्वाचं, सर माझे यूट्यूबचे व्हिडिओ पाहतात, व्हिडिओ सबस्क्रायबर आहेत माझे यूट्यूबचे. सरांचे जवळजवळ 4 मित्र सुद्धा माझ्याकडेच गाडी शिकलेले आहेत. असा मोठा रेफरन्स फीडबॅक घेऊन सर माझ्याकडे गाडी शिकण्यासाठी आलेले आहेत. तर तुम्ही पहा की सरांना मी कशा प्रकारे गाडी शिकवतो. आज फुल ट्रॅफिक ट्रेनिंग आहे आमचं. पुणे सिटीमध्ये जात आहोत आम्ही. तर तुम्हाला पाहायचं व्हिडिओ आणि मला कमेंट करून नक्की सांगायचं की माझा व्हिडिओ कसा वाटला. तर चला आपण ट्रेनिंगसाठी जाऊया. चालू करा सर, चला. हे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पाहू शकता सर कशा प्रकारे त्यांची गाडी पार्किंगमधून काढतायत. 10 ते 12 दिवस झालं ते माझ्याकडे पर्सनल ट्रेनिंग घेत आहेत त्यांच्या फ्रॉन्क्स गाडीवर. मारुती सुझुकीची नवीन गाडी आहे. अगोदर सरांचा ड्रायव्हिंग क्लास झालेला आहे. 25 दिवसांचा पूर्ण कोर्स कंप्लीट होऊन त्यांना थोडी भीती वाटत होती, म्हणून त्यांनी मला कॉल केला आणि मी त्यांच्या गाडीवर शिकवण्यासाठी आलो. तर हे बघा तुम्ही कशा प्रकारे सर गाडी काढतायत पार्किंगमधून. एकदम व्यवस्थित गाडी काढतायत आणि व्यवस्थित त्यांना पार्किंगमधून लावता येतं गाडी. असा कॉन्फिडन्स तुम्हालाही हवा असेल तर नक्कीच मला कॉल करा. हे आता आम्ही ट्रेनिंगसाठी निघालो आहे. 2 तासाचं आमचं फुल ट्रॅफिक ट्रेनिंग आहे. पुणे सिटीमध्ये आम्ही जाणार आहोत मित्रांनो. तर तुम्ही पहा गाडी कशा प्रकारे सर चालवतात. व्हिडिओ नक्की पाहायचा आहे आणि मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे की व्हिडिओ कसा वाटला. टँगल केलं. अशा प्रकारे मित्रांनो आम्ही ट्रेनिंगसाठी निघालो आहे. माझ्यासोबत आहे देसाई सर. तुम्ही पाहू शकता आम्ही पार्किंगमधून गाडी काढलेली आहे. आता त्यांच्या सोसायटीमधून आम्ही बाहेर पडतोय. असा टी टाईप रोड आहे. इथून नेहमी खूप गर्दी असते. क्रॉसिंग करणं खूप अवघड जातं, पण सर खूप छान प्रकारे आता क्रॉसिंग करतायत. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे सर आता गाडी मेन रोडला घेत आहेत सोसायटीमधून. स्टॉप कर बाळा. तर फायनली मित्रांनो आम्ही ट्रेनिंगसाठी निघालो आहे. तुम्ही पाहू शकता सर कशा प्रकारे गाडी चालवत आहेत. सरांचा ड्रायव्हिंग स्कूलला पूर्ण कोर्स कंप्लीट झालेला आहे. सरांना थोडी प्रॅक्टिस हवी होती, म्हणून सरांनी मला कॉल केला होता. तर आम्ही ट्रेनिंगसाठी निघालो आहे. तुम्हा सर्वांना एकदा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज गुरुपौर्णिमा आहे. आज थोडा स्पेशल व्हिडिओ आहे माझा सरांसोबत. रेस द्या सर हळूहळू. स्वतःच्या गाडीवर गाडी चालवताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. खूप ट्रॅफिक आहे. लेन टू लेन गाडी चालवायची. आपल्याला टू व्हीलरच्या काही सवय असतात. विदाउट इंडिकेटर मिरर आपल्याला लेन चेंज करायची नाहीये. रेस द्या सर, कंटिन्यू रेस द्या. जिथं लेन नाही सर तिथं थोडंसं अवघड जातं ड्रायव्हिंग करायला. आता ग्रीन सिग्नल आहे, थोडासा रेस पकडा. सकाळ सिग्नल पाळत नाहीत, कारण पोलीस वगैरे नसतात म्हणून लोक सिग्नल तोडतात. ओके, त्यामुळे थोडंसं आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्या रेस द्या. मधली लेन सोडू नका अजिबात. वाजू द्या. पाठीमागून हॉर्न वाजवतील, अजिबात सरकू नका. थोडं आपण रेषेवर आहोत. थोडं राईट सरका सर. येस, कारण 4 व्हीलरचा नियमच आहे, जो लेन पाळला तो टिकला, जो नागमोडी केला तो उलटा फेल गेला. त्यामुळे लेनला फार महत्व द्या. आणि हे पॉवर स्टेअरिंग आहे, शोरूम गाडी आहे, पॉवरफुल इंजिन आहे. त्यामुळे स्टेअरिंग थोडं जरी वळवलं तरी गाडी पटकन वळते. त्यामुळे ती तुम्हाला काळजी घ्यायची की स्टेअरिंग जास्त वळवायचं नाहीये. रेस कंटिन्यू ठेवा. समोर एक ब्रेकर येईल, तो ब्रेकर फ्लॅट आहे बरं का. तिथं तुम्हाला क्लच ब्रेक दाबायचं नाहीये, हलका ब्रेक घ्यायचा आहे, कारण ब्रेकरची हाईट जास्त नाहीये. मी तुम्हाला ह्याच्या आधी सांगितलंय की छोट्या अडचणी असेल तर ओनली ब्रेक दाबायचा. जर मोठी अडचण असेल, खूप स्लो करायची असेल तर आपण तिथे क्लच ब्रेक यूज करूया. अदरवाईज ओनली ब्रेकवर सुद्धा काम होऊ शकतं. ब्रेक विषयी माझा एक व्हिडिओ आहे स्पेशल. खूप छान व्ह्यू आहेत त्या व्हिडिओला. खूप माहिती मी सांगितलेली आहे. तो व्हिडिओ नक्की पहा तुम्ही मित्रांनो, की प्रत्येक वेळी ब्रेक सोबत क्लच दाबायचाच का. त्या व्हिडिओमध्ये मी ब्रेकचं मार्गदर्शन केलेलं आहे. सर रेस द्या कंटिन्यू. ही लेन सोडू नका अजिबात, मला विचारल्याशिवाय. द्या रेस. रेस कंटिन्यू. पुढे एक बस स्टॉप आहे बघा. बस थांबली का
राईट इंडिकेटर लावा. राईट इंडिकेटर लावून आरशात बघायचं आणि हळूहळू हळूहळू मायनस मायनस सारखा. काय होतंय गडबड, द्या इंडिकेटर बंद केला, झाला बंद, असू द्या. द्या रेस द्या. राईटला एक इनोवा आहे तुमच्या सर, लक्ष असू द्या. असे चौक वगैरे आले ना की थोडं अलर्ट राहायचं, रेस सोडून द्यायचा. हे बघा राईटचा आरसा बघा, तुम्ही सेंटर लेनला आहे सर, बरोबर. सेंटर लेनला असल्यामुळे तुम्ही चुकीचं चालवताय. तुम्ही एक लेन ठेवा बरं लेफ्टची इंडिकेटर लावून. येस, या लेफ्टला बरोबर. मग अशी तुम्ही रेषेवर होता मधल्या, ना तळ्यात ना मळ्यात. ओके, कारण 4 व्हीलरचा नियमच आहे विदाऊट इंडिकेटर मिरर आपल्याला इकडे तिकडे सरकायचं नाहीये. तर अशा प्रकारे मित्रांनो आमचं पुणे सिटीत ट्रेडिंग चालू आहे. तुम्ही पाहू शकता देसाई सर माझ्यासोबत गाडी शिकतायत. तुम्हालाही असा कॉन्फिडन्स हवा असेल तर नक्कीच मला कॉल करा. 9175990594 या नंबरला कॉल करा आणि तुमची बॅच बुक करा. तुमचा ड्रायव्हिंग कोर्स कंप्लीट झाला असेल, तुम्हाला थोडी प्रॅक्टिस हवी असेल तर मी नक्कीच तुम्हाला येऊन तुमच्या गाडीवर प्रॅक्टिस देईन. किंवा कुणी फ्रेशर आहे, कुणाला गाडी नवीनच शिकायची आहे, त्यांनीही मला कॉल करा. कुठे गाडी शिकायची, कोणत्या ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करायचं याविषयी मी नक्की तुम्हाला सांगणार. खूप छान प्रकारे मार्गदर्शन करणार. त्यामुळे नक्की मला कॉल करा. त्या रेस द्या सर. ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना खूप काळजी घ्यावी लागते. कोण कुठूनही येतात. 2 व्हीलरवाले सतत आपल्या समोर येत राहतात. चौक आहे सर, अलर्ट. येस, हॉर्न द्यायचा. प्रत्येक चौकात हॉर्न देणे, थोडंसं रेस सोडणे, ब्रेकवर पाय ठेवणे. ज्या माणसाचा उजवा पाय बदलतो, ब्रेक ऍक्सेलरेटर, तो भविष्यात परफेक्ट आणि सेफ ड्रायव्हर होतो. ज्याचा उजवा पाय फक्त ऍक्सेलरेटरवर राहतो तो प्रॉब्लेम मध्ये जातो. त्यामुळे तुम्ही ठरवा आता तुमचा पाय काय करायचंय. तर आता सिग्नल रेड लागलेला आहे, आपण सध्या सिग्नलसाठी थांबलेलो आहोत. सर कोणता सिग्नल आहे हा? द्या रेस द्या, कंटिन्यू. येस, वळण आहे, बस थांबणार आहे बघा. पुन्हा राईट इंडिकेट लावा, मिरर चेक करा, सेंटर लेनला ठेवा गाडी. बस रेस द्या डबल. बसला जाताना एक हॉर्न द्या, बाबा मी येतोय. द्या रेस कंटिन्यू. वळण आहे बघा सर, रेस द्या. हा 1 वे बरोबर ना. येस, द्या रेस द्या कंटिन्यू. द्या रेस द्या. येस, लेफ्ट इंडिकेटर लावा. आपण जिकडे वळवतो तिकडला आरसा पाहायचा, कोण आपल्याला लेफ्ट साईडनं ओव्हरटेक करताय का. त्या रेस द्या. हा आहे शनिवार वाडा मित्रांनो, शनिवार वाड्याजवळ आलो आहे मी आता ट्रेनिंगसाठी. रेस द्या सर, कंटिन्यू रेस. राईट इंडिकेटर लावा मग आधी. राईट इंडिकेटर, मिरर चेक करा. रेस कमी करा, पळू नका सर, हळू जाऊ द्या. होऊ द्या ट्रॅफिक जॅम, टेन्शन नका घेऊ इतकं जास्त. कंट्रोल होणार नाही गाडी. बसच्या मागे लावा, हीच लेन. येस, द्या रेस द्या हळूहळू. आता उतार आहे प्लस टनेल आहे बरोबर, भुयारी मार्ग. हळू जाऊ द्या जरासा. मागे जॅम होते, ट्रॅफिक ओरडतील म्हणून आपण पळवायचं नाही, लक्षात ठेवा. पळवणं सोपं आहे, परत कंट्रोल करायची वेळ आली की खूप अवघड जातं. त्यामुळे पळवायच्या पाठीमागं लागू नका. लर्निंग माणसांनी सुरुवातीला गाडी थोडं हळू चालवायची आहे. 30-40च्या स्पीडमध्ये तुमचे 3 गिअर तरी आरामात पडतात, 4 गिअर सुद्धा पडू शकतात. त्यामुळे घाई करू नका. 3 गिअरवर तरी गाडी तुम्ही प्रॉपर शिकण्याचा प्रयत्न करा, तुमचा बेस्ट स्ट्रॉंग करा. द्या रेस द्या. रेस द्या कंटिन्यू. मधली लेन सोडू नका अजिबात. ज्याला जायचं तो राईटनं जाईल, आपण मधून जाऊया. तर सध्या मित्रांनो आम्ही आहोत खडकी भागात आमचं ट्रेनिंग चालू आहे. पूर्ण सिटी, पुणे सिटी कव्हर करतोय आम्ही आजच्या ट्रेनिंग मध्ये. हे पाहू शकता सर किती छान गाडी चालवत आहेत, कॉन्फिडन्सनी एकदम. तुम्हालाही असा कॉन्फिडन्स हवा असेल तर नक्कीच माझं PJ ड्रायव्हिंग ट्रिक्स हे युट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये मित्रांनो. सोबतच 9175990594 या नंबरला मला कॉल करा आणि तुमची बॅच बुक करा आणि तुमचं ड्रायव्हिंग करण्याचं स्वप्न जे अधुरं आहे ते पूर्ण करा. त्यावेळेस कुणी फ्रेशर असाल तर त्यांनीही मला कॉल करा. कुठे गाडी शिकायचं त्याविषयी तुम्हाला मी मार्गदर्शन करेन. त्या रेस द्या सर. बसच्या मागे थांबायचं आपल्याला. थांबताना फुल क्लच, हळूहळू ब्रेक. समोरच्या गाडीचा पाठीमागचा टायर दिसायचा बंद झाला की तुमची गाडी थांबली पाहिजे, लक्षात ठेवा. कुणी म्हणाल तुम्हाला नंबर प्लेट दिसायचं बंद झाल्यावर, कुणी म्हणाल तुम्हाला मारुती सुझुकीचा S, हुंडाईचा H लोगो. तर कुणाचं काय ऐकू नका. टायरांची पोझिशन फिक्स असते, नंबर प्लेट वर खाली असतात गाडीच्या मॉडेलनुसार, बॉडीनुसार. रेस द्या सर. सिग्नल सुटलेला आहे. तर मित्रांनो लक्ष असू द्या, सिग्नल सुटल्यावर आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे, कारण सिग्नलला सर्वांना घाई असते, सर्व इकडे तिकडे जायला लागतात. त्यामुळे आपण अगोदर लेन पाळायची आहे, लेन मध्ये यायचं आहे लर्निंग माणसांनी. माझे व्हिडिओ खास लर्निंग माणसासाठी आहेत, जे गाडी शिकतायत, प्रॅक्टिस करतायत. त्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. मी जी माहिती सांगतोय ती माहिती पूर्ण फॉलो करायची आहे, ट्रिक्स फॉलो करायचे आहेत माझ्या. रेस द्या सर कंटिन्यू. सध्या आम्ही खडकी भागात आहोत. द्या रेस कंटिन्यू रेस.
तर मग राईट इंडिकेटर लावून गाडी राईट साईडला ठेवा, मिरर चेक करा आणि रेड सिग्नल आहे बहुतेक थांबावं लागणार, नाहीतर रेस सोडून द्या. 12 सेकंद बाकी आहेत, काहीच दाबू नका, असंच जाऊ द्या हळूहळू. आपण जाईपर्यंत बघा सिग्नल कव्हर होईल आपला. बघा सर आता क्लच दाबून सेकंड गिअर घ्या, पुढे एक 50-100 मीटर अंतरावर ब्रेकर आहे बघा. तर यायच्या आधी घ्यायचं. एक्सपर्ट ड्रायव्हर काय करतो, आल्यावर घेतो, आपण थोडं आधी घ्यायचं. द्या रेस, मिळाला का ग्रीन. हे एक शॉर्टकट, ही एक्सपर्ट ड्रायव्हरची स्टाईल आहे, लक्षात ठेवा. तुम्ही जर कंटिन्यू रेस मारला असता पुढे जाऊन तुम्हाला थांबावं लागलं असतं, बरोबर. मग काय करायचं, एक 10 सेकंद बाकी असेल ना तर अगोदरच कव्हर करायचा टायमिंग, रेस सोडून द्यायचा, आपोआप गाडी निघून जाते. हे अशा काही ट्रिक्स आहेत, हे लक्षात ठेवा मी जे सांगतो तुम्हाला. आता पुढे 2 रस्ते आहेत, कुठे जायचे आपल्याला, सरळ जायचे, म्हणजे थोडं लेफ्ट साईडला गाडी ठेवा. पुढे पण एक सिग्नल असा ब्लिंक होतोय बघा, म्हणजे तिथं आपल्याला अलर्ट राहायला सांगितलंय बरं का सर, कारण ब्रेकर आहे, क्रॉसिंग आहे कदाचित. द्या रेस, द्या कंटिन्यू. येस, बघा जरा, हा कुणी नाहीये, द्या रेस. हा कुठला एरिया, भोपोडी. तर मित्रांनो आम्ही आता सध्या खडकी झाली, भोपोडीला आहोत. दापोडीला आलो, भोपोडी झाला तर दापोडीमध्ये आलो आहे आम्ही. रेस द्या सर, राईटची लेन ठेवा, मिरर चेक करून, इंडिकेटर मिरर. येस, आता तुम्ही मिरर चेक करून लेन चेंज केली, बरोबर. आता ठीक आहे, मागे गाडी नाहीये, पण शक्यतो सर इंडिकेटर लावा, कारण मिरर बघताय फक्त मला माहित आहे, पाठीमागच्याला माहित नाहीये. त्यामुळे माझं म्हणणं आहे लर्निंग माणसासाठी की इंडिकेटर लावावा. इंडिकेटर लावल्याने आपणच प्लस मध्ये राहतो, थोडं सिक्युरिटी मिळते आपल्यालाही. रेस द्या कंटिन्यू. तर मित्रांनो हे पाहू शकता, ट्रेनिंग आमचं चालू आहे. राईट इंडिकेटर लावा खाली, सिग्नल बघा बरं का, मोठा चौक आहे हा, कुठला चौक म्हणते त्याला, तर तिकडे बघा डोकावून, तिकडला सिग्नल सुटलाय या लेफ्ट साईडला. द्या रेस, नाशिक पाड्या वाटतं हा आहे ना. येस, द्या रेस द्या. पाठीमागं बघा सर, लक्ष असू द्या, सिग्नल सुटलेला आहे. येस, एकदम हळूहळू मायनस मध्ये बसला एक हॉर्न द्या की बाबा मी शेजारनं जात आहे म्हणून. व्हेरी गुड, द्या रेस. कमॉन मॅन रेस. काही कारणास्तव लेन बदलली की 30 लेन कंटिन्यू ड्राईव्ह. ओके, पॉईंट नोट करा. आपण लेफ्टला होतो, राईटला आलो, बरोबर. मग राईटनं ड्रायव्हिंग करणार तुम्ही, लेफ्टला जाणार नाही पुन्हा. येस, परफेक्ट. घ्या थर्ड गिअर, थर्ड म्हणजे थर्ड. व्हेरी गुड, द्या रेस द्या, द्या कंटिन्यू रेस. येस, जिथं रिकामा रोड असेल तिथं थर्ड फोर्थचा तुम्ही प्रयोग करू शकता बिंदास. ऍव्हरेजवर तुम्हाला चांगलाच परिणाम जाणवेल, म्हणजे चांगला ऍव्हरेज मिळेल. रेस द्या, कंटिन्यू रेस द्या. तर मित्रांनो तुम्हाला ही गाडी शिकायची असेल तर पुन्हा एकदा सांगतो, पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स माझं युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. 9175990594 या नंबरला मला कॉल करा आणि गाडी शिका, तुमची बॅच बुक करा. तर रेस द्या. हे पाहू शकता देसाई सर किती कॉन्फिडन्सनी गाडी चालवत आहे, त्यांची नवीनच कार आहे, असा कॉन्फिडन्स तुम्हालाही नक्कीच भेटणार. तुम्ही मला कॉल करा. द्या सर, रेस कंटिन्यू. द्या रेस द्या, कंटिन्यू रेस द्या. वरती मेट्रो सुद्धा जात आहे, पाहू शकता तुम्ही. रेस द्या सर, कंटिन्यू रेस द्या. हीच लेन ठेवा. 5 ते 10 सेकंदाला एक नजर आरशात लक्ष असू द्या. मिरर म्हणजे आपला तिसरा डोळा आहे. ओके, पाठीमागचं बघण्यासाठी. पाठीमागून हॉर्न येतोय बघा तुम्हाला, अजिबात सरकू नका. द्या रेस द्या. रेस कंटिन्यू. ब्रिज खाली जातोय आपण, थोडा रेस सोडा. अंधार दिसतोय, खड्डा बिड्डा असू शकतो, सिच्युएशन नुसार रेसमध्ये बदलाव. बघा काय म्हणतो तुम्हाला मी म्हटलं, ते खरं झालं का नाही माझं. ज्या ज्या गोष्टी मी अनुभवलेल्या असतात ना सर, त्या तुम्हाला गाईड करत असतो. माझी भविष्यवाणी खरी ठरली. एक नशीब सर आपलं की तो खड्डा मोठा नव्हता बरं का सर. द्या रेस द्या. राईट साईडनच हा. येस, त्या रेस द्या कंटिन्यू. येस, राईटचीच लेन. जी लेन आपल्याला जवळची पडते ना सर वळण घेताना, तीच लेन जास्त जवळ, तीच घ्यायची प्रयत्न करायचा. इकडून तिकडे, तिकडून इकडे जायचं नाही, लक्षात ठेवा. या छोट्या छोट्या चुका आहेत. तुम्हाला एवढं तरी कॉन्फिडन्स आलाय की सरळ जाऊन आपण समोरच्या रिक्षाला वगैरे कोणाला धडकणार नाहीये. आपण मग लर्निंग कुठे घासतो, धडकतो, वळण घेताना, गेटमध्ये टाकताना, पार्किंग करताना, बरं का. थोडक्यात वळणालाच आपण काहीतरी कार्यक्रम करतो. रेस कंटिन्यू द्या. लेफ्टचा मिरर चेक करा, लेफ्ट वळतोय आपण. हळूहळू हळूहळू वळवा. रेस देत 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 निवांत घ्या, गडबड नाही करायची. जॅम तर जॅम, पाठीमागच्या ट्रॅफिकचा विचार नाही करायचा. येस, हे बघा समोर मुलं क्रॉस करतायत, वाजू द्या. पाठीमागचं हॉर्न देतोय, वाजू द्या. करा सरळ स्टेअरिंग. राईटचीच लेन कंटिन्यू ड्राईव्ह. शाबास, आलं का लक्षात. येस, थोडा प्रेशर कमी करा. पाठीमागून हॉर्न येतोय म्हणून मी रेस करू का, पटकन जाऊ का, अजिबात नाही. मी सांगितलंय पाठीमागचा विचार नाही करायचा. थोडं इथं अलर्ट बघा, कोणी येतंय का. रेस द्या कंटिन्यू. सरळ जायचं ना आपल्याला. येस, तो टेम्पो आलाय, हळूहळू हळूहळू चला, हॉर्न मारत चला. येस, राईटला एक टेम्पो आहे बघा, रेस कमी करा. त्याला जाऊ द्या आधी, तो तुमच्या पुढे ना, त्याला जाऊ द्या आधी. येस, द्या रेस.
हा आहे चाफेकर चौक, पिंपरी चिंचवडचा ना. येस, रेस द्या सर, कंटिन्यू. राईटचीच लेन ठेवा. थोडं भाजी मंडईचा एरिया बरं का, थोडंसं अलर्ट, जास्त पळवू नका. रोडमध्ये नव्हे तर रोडच्या खालीही लक्ष ठेवा. हे बघा असे लोक थांबलेले आहेत, हे बघा असे टू व्हीलर मध्ये मध्ये येतात. भाजीवाले एरिया बरं का, हा मंडई. रेस द्या, द्या रेस, कंटिन्यू, कम ऑन. क्या सेकंड गाडी ओरडते, आवाज येतो इंजिनचा. आवाज यायला लागला की ओळखून घ्यायचं आपल्याला. सेकंड गिअर, थर्ड गिअर, फोर्थ गिअर, फिफ्थ गिअर हवा आहे, कारण गाडी तयार करताना प्रत्येक गिअरचं स्पीड लिमिट ठरलेलं आहे. त्यामुळे आपल्याला त्या स्पीड लिमिटनुसारच आपल्याला गिअर कमी जास्त करायचे आहेत मित्रांनो. तर रेस द्या, कंटिन्यू. तुम्हाला ही गाडी शिकायची असेल तर नक्कीच मला कॉल करा. 9175990594 हा माझा नंबर आहे. प्रवीण जाधव माझं नाव. गेली 10 ते 12 वर्ष मी ड्रायव्हिंग क्षेत्रात ॲज अ ट्रेनर म्हणून काम करतोय. छान प्रकारे गाडी शिकवतोय. खूप सारे स्टुडंट मी ट्रेन केले. तुम्हाला अशी गाडी शिकायची असेल तर वेळ न घालवता मला कॉल करा. हे पाहू शकता देसाई सर किती छान प्रकारे गाडी चालवत आहेत. त्यांची खूप छान कॉन्फिडन्स आलेला आहे त्यांना. जा स्पीड घ्या सर, कंटिन्यू. कुठे जायचं आपल्याला आता? लेफ्ट. तर आता आपल्याला लेफ्ट वळायचं आहे. ओके, जिकडे वळवतोय तिकडचा आरसा बघायचा. काही टू व्हीलर वाले आपल्याला लेफ्ट साईडनं ओव्हरटेक करतात, लक्षात ठेवा. हळूहळू घ्यायचं, एकदम हळूहळू, घाई ना. कुठे जायचं? राईट का लेफ्टच? येस, थोडी नॅरो लेन आहे बघा. क्लच दाबून पहिला गिअर घ्या, थांबून घ्या गरज पडली तर. क्रेटा क्रॉस होतीये, जोरात ब्रेक घेतला बरं का सर. थोडा हळूहळू ब्रेक घ्यायचा. द रेस, राईटचीच लेन, कंटिन्यू ड्राईव्ह. जी लेन मिळाली तीच लेन. सारखं लेन बदलणं धोका असतो. रिक्षाला एक हॉर्न द्या सर. येस, इथं पार्किंग एरिया बरं का, थोडंसं गाड्या बाहेर पार्क केलेले आहेत बघा ब्रिज खाली. रेस द्या, कंटिन्यू रेस द्या. रेस द्या. लेफ्ट इंडिकेट लावा. थोडं लेफ्ट सरका. सरळ जायचं ना, मग तरी पण थोडं लेफ्ट सरका किंचित. द्या रेस द्या, कारण ही समोरची जी आहे ना गाडी ती लय स्लो चालली आहे. द्या रेस द्या, कंटिन्यू. सिग्नल ग्रीन जरी असेल तरी थोडंसं अलर्ट, सिग्नल तोडणारे पण आहेत. राहू दे ना सर, हीच लेन. आता आपल्याला राईट जायचं का लेफ्ट सरकायचं? लेफ्ट. हा, मग लेफ्टच ठेवा ना गाडी, का आपला टर्न लेफ्ट साईडलाच आहे. हा, परत राईट जाऊन लेफ्ट येणं परत जड जातं खूप. येस, द्या रेस द्या. द्या रेस द्या थोडासा. तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही आता भूमकर चौकात आलेलो आहे. आता इथून आम्ही हायवेला लागणार. हायवेवरून आम्ही बानेर, चांदणी चौक असं करत पुन्हा दाहिरीकडे रिटर्न जाणार. रेस द्या. द्या रेस सर. हे पाहू शकता देसाई सर कशा प्रकारे गाडी चालवत आहेत. जिकडे वळवतोय तिकडला आरसा बघा सर. लेफ्ट साईडला टू व्हीलर ओव्हरटेक करतात. रेस द्या, कंटिन्यू. येस, द्या रेस, कंटिन्यू. जी लेन मिळाली ती ड्राईव्ह. आता लेफ्टला थोडा पार्किंग एरिया आहे. लेन थोडी नॅरो आहे बघा. समोर एक गाडी इंडिकेटर लावून वळतीये, थांबून घ्यावं लागेल तुम्हाला 100%. येस, त्या रेस द्या, हळूहळू लक्ष द्या. अशा पार्किंगमुळे काही लेन थोड्या नॅरो होतात, छोट्या होतात. तिथं थोडं तुम्हाला अलर्ट राहायचे. अचानक दरवाजा उघडतील किंवा अचानक बाहेर जातील. ते पाहू शकता भूमकर चौक क्रॉस झालेला आहे मित्रांनो. आता आम्ही हायवेच्या सर्व्हिस लेननी आम्ही जात आहोत. पुढे आम्हाला हायवे लागल. रेस द्या. सिटी मधलं ट्रेनिंग पूर्ण आमचं कव्हर झालेलं आहे बऱ्यापैकी. दापोडी असेल, भोपोडी असेल, चिंचवड असेल, चाफेकर चौक असेल, बराच खडकी असेल, बराच एरिया आम्ही आजच्या ट्रेनिंगमध्ये कव्हर केलेला आहे पूर्णपणे. आता हायवे ट्रेनिंग आहे तर हायवेला काय माहिती सांगतोय ते लक्ष असू द्या. व्हिडिओ पूर्ण पाहायचंय तुम्हाला आणि कमेंट करून सांगायचं आहे. तर मित्रांनो आता आमचं हायवे ट्रेनिंग चालू आहे. सर थोडंसं लेफ्ट साईडला या, तुम्ही राईटच्या रेषेवर आहात. इकडे आरसा बघून यायचं सर, आरसा. रेस कंटिन्यू. येस, क्लच दाबा. थर्ड गिअर. थर्ड म्हणजे थर्डच पाहिजे सर. टाका थर्ड गिअर. येस, हळू चालवा. जेवढं कंट्रोल आहे तेवढा स्पीड द्या. खूप सुसाट आहेत गाड्या. हायवेला चुकेला माफी नाहीये. विदाऊट इंडिकेटर मिरर आपल्याला लेन चेंज करायची नाहीये. पुन्हा रिपीट करतोय हायवेची माहिती. स्टेअरिंगला जोरात वळवायचं नाहीये. हिसका आणि असा एक प्रकारचा झटका वगैरे मारून जितकं गाडी तुम्ही जोरात चालवाल तेवढं स्टेअरिंग तुम्हाला मायनस वळवायचं आहे. त्या रेंज द्या, कंटिन्यू सर. राईट इंडिकेटर लावा. राईटचा मिरर चेक करा. अगदी मायनस मध्ये राईट सरकता येतं का बघा. नसेल तर असू द्या हीच लेन. मित्रांनो आमचं ट्रेनिंग फायनली संपलेलं आहे. तर आम्ही आता सोसायटीकडे जात आहोत. पार्किंगमध्ये गाडी सर कशा प्रकारे पार्क करतात तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. सर वळवा राईटला. पहिला गिअर टाकलेला आहे. या कॉर्नरला बेनकर वस्तीचा कॉर्नर आहे. हा खूप अवघड आहे. हा टर्न चढ पण आहे, वळण पण आहे. समोरून बस टँकर येतात. बरेचसे कॅन्डिडेट स्टुडंट घाबरतात इथे. छान प्रकारे गाडी सरांनी चढवलेली आहे.
आता सरांच्या सोसायटीला जाणारा रस्ता खूप नॅरो आहे, छोटा आहे. पाहूया सर कशा प्रकारे आपली गाडी सोसायटीकडे घेऊन जातात. लेफ्ट इंडिकेटर लावा सर, लेफ्ट मिरर चेक करा. टू व्हीलरवाले लेफ्टनं ओव्हरटेक करतात. आला बघा इलेक्ट्रिक बाईकवाला. रेस सोडून द्या, काहीच दाबू नका सर. गाडीची पॉवर चेक करू. विदाऊट रेस गाडी तुमची जाते आरामात. हे पहा कशा प्रकारे सर सोसायटीकडे गाडी वळवतायत. करा सरळ स्टेअरिंग. येस, अशा प्रकारे आम्ही सोसायटीकडे जात आहोत. आता तुम्हाला सर कशी गाडी पार्क करतात ते व्हिडिओ पाहायचा आहे नक्की मित्रांनो. हे पाहू शकता सर कशा प्रकारे त्यांची गाडी पार्किंग करतायत स्वतः पार्किंगमध्ये. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे. त्यांनी रिव्हर्स गिअर टाकलेला आहे. समोर एक कॉलम आहे आणि स्टेअरिंग राईट साईडला वळवायचं. जर तुमचा टर्न लेफ्टचा फेल गेला तर रिव्हर्स गिअर टाकून स्टेअरिंग राईटला तुम्हाला वळवायचं आहे. हे पाहू शकता कशा प्रकारे पार्किंग चालू आहे आमचं. अशा प्रकारे आमचं पार्किंग होतंय. तुम्हाला याचा कॉन्फिडन्स हवा असेल तर नक्कीच मला कॉल करा. 9175990594. हे आमची फायनली पार्किंग झालेलं आहे मित्रांनो. तर सरांना जाऊन त्यांचा फीडबॅक विचारूया आपण कशा प्रकारे, काय वाटलं काय नाही माझ्याकडे गाडी शिकून. तर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहून कमेंट नक्की करायची आहे मला. हे थोडंसं गाडी पुढे मागे करतायत कारण त्यांना जशी पाहिजे तशी गाडी लागलेली नाही आहे. हे पाहू शकता मित्रांनो. हा कॉन्फिडन्स जर तुम्हाला हवा असेल तर फक्त PJ ड्रायव्हिंग ट्रिक्स म्हणजे माझ्याकडेच तुम्हाला हा कॉन्फिडन्स मिळेल. त्यामुळे तुम्ही आजच मला कॉल करा आणि तुमची बॅच बुक करा. तर सरांना आपण त्यांचा फीडबॅक विचारूया. फायनली गाडी पार्किंग झालेली आहे आमची.